सर. यशवंत भंडारे ना? यस सर. बसा. थँक्यू सर. बोला सर, का बोलवलं होतं आपण? यशवंत, तुझ्यासाठी एक फार चांगली संधी चालून आली आहे. संधी? बोला सर. कदाचित हा तुझ्या करिअरचा टर्निंग पॉइंटही असू शकेल. बर. मी ज्या गावामध्ये तुला आता पाठवणार आहे तिथे काळे धंदे, दारूचे अड्डे फार चालतात रे. काळे धंदे आणि ते पण दारूचे अड्डे? अरे, त्या गावातून काही वर्षापूर्वी तिथून एक मुलगा गायब झाला आहे. बर. मुलगाही सापडत नाहीये आणि आरोपीही सापडत नाहीये. हो हो. आणि काल परवाची गोष्ट आहे, तेथून एक अंगण सेविका, अंगणवाडीची शिक्षिकाही गायब झाली आहे. बर. त्या तपासासाठी तुला तिकडे पाठवत आहे. चालेल सर. माझ्याकडून जितके प्रयत्न होतील तितके मी करेन. ठीक आहे सर. ओके, थँक्यू. थँक्यू सर. मी तुझ्या पाठीशी थँक्यू आहे. सो मच. तुम्ही दोघे इथेच थांबा आणि हा कुठेही जाऊ नका. तंबाखू माझ्याजवळ बी नाही, घरी राहिली वाटतं, खिशात बी नाही. चल बाहेर जाऊन खाऊन येऊ. चल 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 इकडून चल.
माझा मल्हारी नाहीये. माझं मल्हारी दे. माझं मल्हारी नाहीये. माझं मल्हारी दे. आई आई तुझा मी येते. हो 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 हो. हा मल्हारी कोण ग? माझ्या जन्मापूर्वीची कहाणी आहे. राम राम म्हणलं दादासाहेब. अहो अण्णासाहेब, रीत मोडू नका मानाची. पूजा होऊन जाऊ द्या. ए सुकाईच्या अरे मला अडवतोस काय रे? कसं आहे अण्णा, हा. महिन्याचा पहिला सोमवार आहे श्रावणी. हा. मानाची गावची रीत मोडू नका. त्याला तुझ्या कसली आली रे रीत? आणि किती दिवस चालणार आहे ही रीत? हे आमच्या दादासाहेब जिथे आहेत तवरच ना. आणि दादासाहेबांच्या नंतर या गावचा मानकरी कोण? तुम्हीच की. या गावचा राजा कोण? तुम्हीच की. हा. कारण आमच्या दादाला मूल न बाळ. किती बी वाजवा देवा पुढं टाळ, देवा पुढं टाळ. आमचा दादा बिचारा वाजोटाच, त्याला कधीच होणार नाही बाळ. दादा, दादांच्या माकड चष्टा कवर सहन करायचे आपण. तुम्ही नुसता इशारा करा, त्याची बोंडा जिरवतो. अय, रानबा लय हिंमत केली रे मला बोलायची. सटवा काय खोटं बोललो कर म्या? पण याला कशा पाय मिरची लागली म्हणायची? हा, अर्धी लाकडं गेली की मसनात लेका. पर जाऊ दे बाबा, चुकलं. कसा आहे रानबा, आमच्या दादाचा वर्ग मित्र तुम्ही, तेव्हा आम्हाला आमच्या दादासारखाच. नाहीतर आम्ही एक इशारा केला असताना आमच्या सटवाला उभा चिरला असता तुला बोकडासारखा. अण्णा, तोंड सांभाळून बोला, नाहीतर मी घाबरलो की म्या. भीती वाटली राव. रानबा तेहतीस कोटी देवांना प्रसन्न करू सुद्धा रावणाचा अहंकार टिकला नाही. माहिती आहे ना तुम्हाला? असं होय. सटवा काय अण्णा? आम्ही कोण? देशमुख की तुम्ही अण्णा? आता सांगा. अरे बघा कृष्ण. गरीब बुवा, चला हा, हा. पूजेची तयारी करा. ओय, कुठं निघालायचा? अहो अण्णा, आजचा आनंदाचा दिवस. मानाची पूजा होऊन जाऊ द्या. कुरापत काढू नका. काय रे सटवा? हो अण्णा, आज खंडोबाची पूजा आहे. गावची रीत मोडू नका. हात जोडतो मी तुमचा. अण्णा म्या काय म्हणतो, बोला. देव बाप्पाचा ऐका एवढं बार तुम्ही. असं म्हणताय? काय रे? हे ठीक आहे. आता आमची समधी माणसं बोलायली, तेव्हा आता ऐकावंच लागल. बरे रानबा, लय नडलास तू बर काय. बरं एक लक्षात ठेवायचं का, नाही ना, नाग आहे नाग. आणि जेव्हा नाग ढूक धरतो ना,
तेव्हा डंख मारले बिगर सोडत नाही, कळलं काय? नाही सोडणार हा तुला. लक्षात ठेवायचं रानबा. चला रे ए. साहेब रात सोडा, चला पूजा करून घ्या. ठीक आहे, चला. अहो दिनकर दादा, अहो काय सांगावं म्हणता. अहो मानाच्या पूजेसाठी सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. आता पुढे काय होईल ते खंडेरायाला ठाऊक रे बाबा. हे खंडेराया, जसं माझ्या नवसाला पावलास तसं माझ्या माईसाहेब आणि दादासाहेबांना वारस दे. जोपर्यंत माईसाहेब आई होणार नाही तोपर्यंत मी तुझ्या दर्शनाला अनवाणी पायाने येईल. प्रत्येक यात्रेला अनवाणी पायाने येईल. देवा, माझ्या कुलदैवता, असा काय गुन्हा माझ्याकडनं झाला म्हणून तुम्हाला पुत्र सुख दिलं नाहीस? किती व्रत वैकल्य केले, किती केले. हनुमानी जेजुरीची वारी सुद्धा केली, पण मला न्याय नाही. मला न्याय अजूनही मिळाला नाही. प्रत्येक स्त्रीला आयुष्यात माता होण्याचा आनंद खूप असतो, तो तू जाणू शकतोस. मल्हारी राया, माझ्या खंडोबा, माझ्या कुलदेवाचा माझ्या गरीबाची विनंती मान्य करून घे आणि मला पुत्र सुख दे. मला पुत्र सुख दे. माझं दुःख तू समजू शकतोस. तुला हे करावं लागेल, कारण तू माझं दैवत आहेस. तू माझं कुलदैवत आहेस. ही गायीची हात तुझ्यापर्यंत पोहोचली असेल असं मला वाटतं. माझा विश्वास आहे तुझ्यावर. जगाला माहित आहे तू जागृत आहेस, तू जागृत आहेस. माझ्यासाठी एकदा आपले डोळे उघड आणि मला भीक घाल. भीक घाल. तुझ्या चरणी प्रार्थना करते. जर माझं ऐकलं नाहीस ना तुझ्या चरणी डोकं आपली प्राण देईन. तू माझं कुलदैवत आहेस, तुला माझं ऐकलंच पाहिजे. मी काही ऐकणार नाही. तू माझं कुलदैवत आहेस, तू माझं ऐकणार, ऐकलंच पाहिजे. हेच मी प्रार्थना करते. हे घ्या माईसाहेब. येते मी. पंढऱ्याला ठेव. ही तुझी जबाबदारी आहे. तू आमच्या कुलाचं दैवत आहेस, माझं कुलदैवत आहेस. दैवत माझे मल्हारी, दैवत माझे मल्हारी. दादा आपल्याला मीटिंगला जायचं ना? हो, ते तर केलंच पाहिजे आपल्याला. शेवटी ग्रामपंचायतीची मिटिंग आहे, हं. नाही का? हो ना. पण खरं सांगू का रानबा, काय? अण्णाने असं करायला नको होतं खरं म्हणजे. बरोबर. शेवटी आपला छोटा भाऊ आहे, काय करणार आपण तरी, हो नाही ना. काय? हो ना. अवघड आहे सगळं. मुश्किल अरे? आहे. मुश्किल. हा कुठं राहिला? कोण? दिसत नाहीये. गेला कुठे? हा काय? अरे रामू, सावित्री, हे काय आल्या? हा ये का रे? ये सर. वेळ लागला यायला. वेळ लागला. आल्या आल्या. रामू, हा? तू देवाजवळ काय मागितलंस? माईसाहेब, मी देवापाशी नवस मागितला. नवसाने तू हो हो. काय नवस केला? जोपर्यंत आमच्या माईसाहेब आई होणार नाहीत तोपर्यंत मी खंडेरायाला अनवाणी पायाने जाईल. तू माझ्यासाठी नवस केलास? हो हो हो. किती घोडा आहेस रे तू.
अरे असे नवस बोलून लेकरं होतात का हा? ते आपल्या गावचं जागृत देवस्थान आहे ना दादासाहेब, मला नाही का मुलगा झाला, ते खंडेरायाची तर कृपा आहे. बरं बरं बरं. किती श्रद्धाळू आहेस रे. अरे अशी श्रद्धाळू माणसं आहे तुमच्यासारखी आणि संस्कृती आहे म्हणून भारतामध्ये दगडाला देव पण येतं. अरे हो. आणि दादासाहेब, त्या देवपणावर आठवण झाली. आज माझ्या घरी माझ्या बायकोचा उपवास आहे आणि मी जेवल्याशिवाय ती जेवतच नाही. जा लवकर लवकर जा, नाही तर लक्ष्मी मातेची काली माता व्हायची हा. आणि बघा जेवण उरकलं की ताबडतोब पंचायतीकडे यायचं. ताबडतोब हा, हो, बरं. घरची जाडाजोड करतो हा. आणि लगेच येतो. या 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 चला, हा, चला. मी पण जा हो, पंचायतीकडे हो, जा. हो. तुम्ही या हा? यांना घेऊन हो, जा हा? चला. हा, चला. मी घेतो. घे रामा. हे बघ रानबा, आजची काय? मीटिंग ते कॅन्सल झाली. नाही बरोबर. आपण असं करू 1-2 दिवसात सगळ्यांच्या सवडीनं बोलू आपण आणि त्याप्रमाणे मीटिंग ठरवू हा? काय हरकत मला काय वाटतं? काय? नमस्कार दादासाहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं आहे काय श्रीपती? काय? हा? ठीक आहे थोडं पाणी पिऊन जा. हा? या. असं म्हणताय? हो या. बरं, चला, तुम्ही या, या, जाऊन या. चला. या या. आयला हा रस्ता दररोज सरळ जातोय, आज येडा वाकडा कसं काय? जाऊ द्या कसं जायचं तसं, आपण सावकाश चालायला हवं, नाहीतर उगाच लोक हसतील. कोण असलं? कोण असलं? सत्यवान, तुझी आता सर्कस का चालली रे? सर्कस? अहो तमाशा म्हणा तमाशा. तुमच्या हसण्यामुळं माझ्या पायात शेर गेला ना. अरे पायात शेण गेलं का शेणात पाय गेला रे? अहो कशात काय बी जाऊ द्या, तर माझा पाय भरला की. पण मी काय म्हणतो, एवढी दिवसा ढवळ्या तुला डोसायची गरज होती का? गाडवाला गोळाची चव. काय म्हणला? जाऊ द्या. येऊ का हा? दादा आले दादा. या या. कोण दादा आले? सत्यवान हा? राम राम. राम 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 राम. काय रे दारू बिरू सोडली की नाही? सोडली. का चालू आहे हा? सोडली. कायमची सोडली. हा? कायमची? कायमची. अरे वा वा अरे वा. नाही म्हणजे तू सोडलीस की दारूने तुला सोडली? दारूने मला आणि मी दारूला सोडली. दोघांनी? अरे सत्या, तुझं नाव सत्यवान, पण एक तरी गोष्ट खरी बोलत जा. चला 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 चला. अडचणीत आलाय तो हा? जरा मोकळा होऊ देतो चला चला. अरे वाटकावण्या, जर चांगला जोकर कर. अरे ही घे जोकर. अरे जोकर नको, राणी काढ राणी. आपण तर झाला राणी प्रसिद्ध आहे. अरे राणीमुळे कोणाचं भलं झालं रे बाबा. अरे दादा आले, दादा आले. हे पत्ते पत्ते, दादा आले, पत्ते पत्ते. काय मुलानो काय चाललंय काय हा? अरे मी तरी किती कुडा मुलानं म्हणतोय लग्नाची वेळ झाली तुमची हा? आणि कशाला फुकट वेळ घालवताय, कसल्या गप्पा मारताय, काय करताय हा? आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेले, काहीतरी शिकायचं, ही शिकण्याची वेळ आहे. संगणक शिका, चांगले चांगले पुस्तकं वाचा हा? बरं. हा, ठीक. चल. अच्छा, अच्छा. पोरांनो, तुम्ही दादांना बनवलंय खरंय, पण अशानं तुमच्या जीवनाचं मातेरं होतं हे कळतंय का तुम्हाला? काय करताय हे तुम्ही? तर मी काय सांगत होतो रानबा तुम्हाला. नमस्कार दादासाहेब. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. हा, काय म्हणते अंगणवाडी? अगदी हा? व्यवस्थित दादासाहेब. डीडी बरं. साहेब फोन करतो म्हणाले होते तुम्हाला. हो केला होता फोन. म्हणजे फोनवर तसं बोलणं झालं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची, आपल्या गावातल्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत ना, त्यांची एक बैठक घ्या आणि त्यांना समजावून सांगा हो, हा, दादा, की आपलं हो. गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे. हो. हा? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी आदर्श गावाचा पुरस्कार आपल्याच गावाला मिळाला पाहिजे. हो काय दादासाहेब, मॅडम? मी बचत गटांच्या महिलांची बैठका घेते आणि त्यांना व्यवस्थित समजून सांगते. अगदी जोमाने कामाला लागा. हो हो. म्हणतात ना हो, काय अंगण चांगलं तर घर चांगलं. बर तसं अंगणवाडी ताई चांगली तर गाव चांगलं. या हो हो हा, ठीक चला. आहे. दादासाहेब चहा आणला.
दादासाहेब माझी आबरू जायची वेळ आली, वाचवा हो मला. काय झालं श्रीपती? माझ्या मुलीची सोयरीक ठरली होती. बर 20,000 हुंडा लग्नात द्यायचा होता, बर. पण ते लोक आजच द्या म्हणतात, नाही तर सोयरीक मोडली म्हणतात हो. हे बघ श्रीपती, रडू नकोस, काही काळजी करू नकोस. हे बघ, हा प्रश्न फक्त तुझ्या आबरूचा नाहीये, सगळ्या गावचा प्रश्न आहे. समजलं? आणि त्याला जाऊन सांग, दादासाहेब अजून जिवंत आहे. जोवर जीवात जीव आहे ना, तोवर गावातल्या कुठल्याही लेक मातेची अब्रू जाऊ देणार नाही. काय रणबा? अगदी बरोबर दादासाहेब. किती हुंडा आहे? 20,000. ठीक आहे, थांब मी आलोच. श्रीपती, कशाला चिंता करतोस तू? अरे दादासाहेब आहे तोपर्यंत आपल्याला कुणाला कसलीही चिंता नाही, कुणाच्याही लेकमातेची आबरू जाणार नाही. चिंता करू नकोस. सत्य भाऊ, किती फरक हा. हो, दादासाहेब देव माणूस आणि तो अण्णा. हे घे. सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नकोस. आणि काही मदत लागली तर मला सांग म्हणून. जा ये. हो अण्णा. काय रणबा, काय दादा? काय परिस्थिती आहे? नाही, खरंच अवघड आहे दादा. या रावजी, तुम्ही बसा भाऊजी. या रावजी, तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची, काय करू सांगा मी आहारजी. बसा भाऊजी. काय करताय? रेवती, मी काय करतो हे न कळणे लहान नाही. अहो अण्णा, सोडा मला. का ग? अहो सोडा. अहो अण्णा, आम्ही गरीब माणसं. तेच तर करतो मी. अन्नाचा हात लागला तर गरीब गरीब राहत नाही. माझं अभियानच आहे ते, गरिबी हटाव. अगं मी काय ऐकत, साखर प्रेमानं खाल्ली काय आणि जबरदस्ती खाल्ली काय? गोडच लागते ना का? अहो अण्णा, सोडा. असं कसं सोडणार तुला? आता मला सांग, वाघाच्या कचाट्यात सापडलेलं सावज वाघ जसं सोडत, तसं अन्नाच्या हातात गावलेलं पाखरू अण्णा कधी सोडत नाही. लबाडाचं आपलं जेवल्याशिवाय खरं. चल की, चल धावतो तुला. अण्णा, अण्णा लावला का पुन्हा चुन्ना? एवढ्या कामात आमचा अण्णा मात्र नंबर 1 बर का? अरे सटवा, अहो अण्णा, तुम्ही लांड गाऊन बसा इथं शेळ्या खात. अहो दादासाहेब फिरतात तिकडे गावात रुबाबान. अरे सटवा, कसला इस्कूट झाला नीट सांग की गाड्या. अहो अण्णा, मानाच्या पूजेचं. ए सटवा, लेका आता तुझ्या मिशीच्या टोकाला 2 लिंबू टचू का? अरे काय झालं नीट सांग की. अहो मानाच्या पूजेचा अण्णा. टाकुरच सरकलं का काय रे तुझं सटवा येड्या? अरे काय झालं मानाच्या पूजेचं? अहो अण्णा, दादासाहेबाच्या बायकोनं नवस केलाय देवाला.
आणि मला सांगा आतापर्यंत देव नवसाला पावलायच का नाही प्रत्येकाच्या? हा वय रगड्या, आपला देव समजाच्याच नवसाला पावतो र. देव लाख नवसाला पावल गड्या, मग पण लेकरू व्हायला नवराच लागतो सत्वा. आणि नवराच नसेल तर लेकरू होणार कुठून? म्हणजे अण्णा अहो मी नाही समजलो बघा. टकुर र तुझं राहिलं तसच्या तसच सटवा माझा लाडाचा. आरगड्या उद्या मुशीची रात नव्ह. आमचा दादा ना उद्याचा चंद्र बगल न परवा सकाळचा सूर्य. आमच्या दादाची, आमच्या लाडक्या दादाची उद्याची रात शेवटची रात असेल. शेवटची. देवा वाचू रे बाबा. खंडेराया तूच वाची बाबा मला. काय करू, कसं करू? माझ्याकडनं काय चूक झाली असेल तर. अरे रे रड नको. गप्प बस बाळा, गप्प बस. अरे काय झालं लेकराला? अरे अचानक कसं काय झालं? रडायला का लागलाय तू? ताप आलाय. काय दवाखान्यात नाही. हो घेऊन जा माझ्या बाळाला दवाखान्यात, घेऊन जा माझ्या राजाला. काय झालं रामू? ताप आलाय. ताप? हो. अरे अरे हो, हे बघ तू दवाखान्यात जा. हा व्यवस्थित चेक करून घे, काय काळजी करू नकोस. हा समजलं? पैसे वगैरे आहेत? हा थांब, 1 मिनिट जरा थांब. हे घे, हे ठेवून दे. हा चांगलं व्यवस्थित हे करून घे. समजलं? चांगल्या डॉक्टरकडे, हा चांगल्या डॉक्टरला दाखवून घे. हा जा. अहो तुम्ही कुठे निघालात? अगं ग्रामपंचायतीकडे चाललोय, मीटिंग आहे ना आज. नाही जाणं आवश्यक आहे का? म्हणजे काय? नाही काय अडचण आहे का? नाही म्हणजे आज अमावस्या आहे ना म्हणून. अगं अमावस्या दर महिन्याला येते. हे बघ तू पूजेची तयारी कर, मी आलोच. काय काळजी करू नकोस. तू जाऊन पटकन जातात. रामू सांभाळून घेऊन जा. जा बाई सांग काय घेऊन येऊ कसं? अरे हो बरी आठवण झाली. पूजेसाठी हार आणि पेढे घेऊन ये. हो घेऊन ये. तयारी करावी लागेल ना, जा लवकर ये. आता आपल्याला देवळात जायचंय काय? सगळं पूजेच्या वर सगळं सामान घेतलं ना? हो सगळं सामान घेतलंय. चालेल चालेल. पूजा आटवून आणि लगेच घरी ये. हो ना. तिकडे आपले लोक वाट थांबले बघत असतील असतील. सगळे. हो तू रडतोय ना? तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. काय केलं तू? दादा तर वेळ लावू नका, आम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊया. असं करू नकोस. नाही रामाचा तू धीर सोडू नको. आपल्या खंडेराव विश्वास ठेव बाबा. हो खंडेराव विश्वास ठेव. माझ्या चिमुकल्या बाळाला मुलासारखं जन्मभर मायच्या पंखाखाली सांभाळ करीन त्याचा. काही काळजी करू नकोस. काळजी करू नकोस रामा. खरंच काळजी करू नकोस. शेवटी घात केला दादासाहेब सोडणार नाही, लक्षात ठेव. काय केलंस तू हे राम? चायला हिनं बिलाही धोका दिला राव. या
समजे धोका 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 जायला अण्णा अण्णा लागला का चुन्ना हुकला बघा निशाणा. अरे अण्णाला बघितलं की त्यावेळेस दादांनी आता कसं होईल कसं होईल जेल मध्ये जाऊन बसावं लागेल. ए सुकाईच्या काय बोललास रे तू काय बोललास रे तू ना जेल मध्ये जाणार होय तुझ्या आईला तुझ्या एक लक्षात ठेवायचं कळलं काय या अण्णाला जेल मध्ये जायचं दुःख नाही त्याच्या आईला तो रत्ताळ्या रामामध्ये पडला आणि त्याच्यामुळं दादा निसटला याचं लय दुःख आहे राव. अण्णा आता पुढे काय करायचं ते सांगा. ते सांगतो राव पण एक गोष्ट ध्यानात ठेवा मी जेलमधून सुटून घरी येण्याच्या आत या गावातनं आमच्या दादासाहेबांची तिरडी उठली पाहिजे. आणि लक्षात ठेवा पोकट्यानं जर का असं झालं नाही तर मी जेलमधून सुटून आल्यानंतर तुमच्यापैकी एकेकाची तिरडी उठवेन लक्षात ठेवा. पण अण्णा अहो मी काय म्हणतो बघा अहो तुम्ही जेल मध्ये गेल्यावर हा तुमचा कारभार कोण बघणार. सटव्या एक गोष्ट लक्षात ठेवायची मी इथं नसताना सटवा तू आणि यांक्या तू हो तुम्ही दोघांनी माझा समदा कारभार बघायचा. हो अण्णा. पण रत्ताळ्यानं मी जेल मध्ये असताना मला प्रत्येक गोष्टीची खबर द्यायची कळलं काय. होय इकडे रे सटव्या इकडे काय ना एक गोष्ट ध्यानात घे अरे रणजित आमचा मोठा झाल्यावर जेव्हा तो हाताशी येईल तेव्हा मग त्याला बी आपल्या कारभाराची माहिती द्यायची बरं का. होय की अण्णा. अण्णा तुम्ही काय बी काळजी करू नका. बस या आमच्या दादाचा काटा काढल्या बिगर माझ्या जीवाला चैन पडणार नाही हे मात्र खरं. बस यायकोट यायकोट तुम्हाला काय कळलं काय कुणाचं ग त्या रामूचं पोरग दादासाहेबांनी वाटीत घेतलं म्हणा. अहो लय चांगलं झालं की एका बेवारशी मुलाला कशी मायाची सावली मिळाली. पर उद्या चालून त्यानं स्वतःच लेकरू झालं म्हणजे त्यानं ते जवळ करतील का. अहो किती बी केलं तर लोकांचं लेकरू ते. अहो नाही नाही दादान माई लई मायाळू आहेत. रामाला दिलेलं वचन ते बोलणार नाहीत बघा. जाऊ द्या माय आपल्याला काय करायचंय उठगा कळी आणि बस पाटकोळी. आणि तुम्हाला मी आपलं म्हणून जवायचं म्हणून सांगितलं बघा कुणाला म्हणू नका बघा. नाही नाही म्हणणार नाही. अहो मी काय कुणाचं उन्हा बोलले का इथंच तर बोलले की ते बी खरंच आहे. अहो मला साडी चुकली चाललाय कटाळा हाय बाय आपलं घर भलं आणि आपण भलं. होय होय चला माय. अहो घरी मालक तासन बसतात आणि विचारतात ती कधी येणार म्हणून. चला माय नसलेली पंचायत. चला 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 माय चला. झाले बाळचंग वा 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 तोंडू तोंडू बा अंग हा हा करतोय अंग बाळ अंग वा वा जरा या बाजूला कर या बाजूला कर. दंडावरती डास दिसतोय. हो ना अहो खंडोबाच्या नवसानं झालाय ना म्हणून गोंधवलाय. बर बर वा वा छान छान. हा मल्ला रे असं बरं गरम आहे पाणी.
झाले अंग सुंदर आहे माझं बाळ वा वा वा. ओम नमः शिवाय. शब्बास. थंडी असते बाळाला माझ्या थंडी असते. सावकाश मिस्टर अनबा. काय दादा? आले. हा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार बसा 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 बसा. हा? हा. रानबा काय दादा? म्हणजे आलीच कशासाठी? काय वाद झाला की काही काय? तक्रार असेल त्यांनाच विचारा की. कसला वाद आहे पण? शेवंता तू सांग काय भानगडे. अहो दादा काय सांगू, हे रोज पिऊन येतात, एक दिवस सुद्धा चुकवत नाहीत आणि बदा बदा मारतात, मला खूप त्रास देतात. अच्छा? खूप कंटाळले मी याच्या त्रासाला. आता काय करायचं तुम्हीच सांगा. काय रे दिनकर, खरं आहे काय? तुला माहिती आजकाल महिलांसाठी कायदा कडक झालाय. तुझ्या बायकोने केस केली ना तर जेलमध्ये जावं लागेल खडी फोडायला, समजलं? दादा आपल्या गावामध्ये जी आफत आली आहे ना हा. त्याचं मूळ कारण दारू आहे. अच्छा. होय दादासाहेब, आपल्या गावात दारूचा लई सुस्वाद झालाय बघा. काय म्हणताय मग करायचं काय शेवटी? हे बघा आपण असं करू, तुम्ही गावकऱ्यांनी सगळं ठरवा, नीट ठरवा आणि तुमचं एकमत झालं असेल तर मला सांगा, आपण पोलिसात अर्ज करू आणि दारूबंदी कायमची बंद करून टाकू. काय रानबा? हो दादा.